बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळतोय। गुरुवारी 6 नोव्हेंबरला बिहारमधल्या 18 जिल्ह्यांमधील 121 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं। SIR झाल्यानंतरची बिहारमधली ही पहिलीच निवडणूक आहे। निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातच 64.66% विक्रमी मतदान झालं। 11 नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित 20 जिल्ह्यांमधल्या एकूण 122 जागांसाठी मतदान होणार आहे। बिहारच्या जनतेचा कौल नेमका कोणाला आहे आणि बिहारचं राजकीय चित्र कसं असणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर बिहारच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांची मोठी चर्चा रंगलेली दिसते। याचं कारण म्हणजे हे दोघेही एअरपोर्टवर आमने सामने आल्याचा व्हायरल व्हिडिओ आणि त्यामुळे पुन्हा चर्चेत आलेला त्यांच्यातला वाद। हा व्हायरल व्हिडिओ नेमका काय आहे? दोघं भाऊ एकमेकांच्या समोर आल्यावर त्यांच्यात नेमकं काय घडलं? सख्खे भाऊ असलेले तेजस्वी आणि तेजप्रताप एकमेकांचे वैरी कसे बनले? त्यांच्यात एवढे मतभेद कसे निर्माण झाले? लालूंचा कौटुंबिक कलह चव्हाट्यावर कसा आला? या सगळ्या विषयीची सविस्तर माहिती घेऊया आजच्या या व्हिडिओतून। नमस्कार, मी अनिशा डुमरे आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश कांबळे। सगळ्यात आधी आपण हा व्हायरल व्हिडिओ नेमका काय आहे ते पाहूयात। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर RJDतून तसेच यादव कुटुंबातून झालेल्या हकालपट्टीनंतर पहिल्यांदाच तेजप्रताप यादव आणि तेजस्वी यादव आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी दोन्ही भावांची रिॲक्शन चर्चेत आली। या व्हिडिओमध्ये एक यूट्यूबर एका शॉपिंग सेंटरमध्ये खरेदी करत असलेल्या तेजप्रताप यादव यांची मुलाखत घेत होता। तेव्हा तो यूट्यूबर गमतीनं तेजप्रताप यादव यांना म्हणाला की मला काही गिफ्ट नकोय। यावर तेजप्रताप हसून म्हणतात की मी स्वतःसाठी कुर्ता शोधतोय। पण यातच तेजस्वी यादव त्या ठिकाणी येतात। तेजस्वी यांना त्या ठिकाणी पाहून तेजप्रताप काहीच न बोलता फक्त पाहत राहतात। पण तेजस्वी यांनी मात्र हात वर करत यूट्यूबरला विचारलं की भैया मला खरेदीला घेऊन जात आहेस का? त्यावर यूट्यूबरनं म्हटलं की तेजप्रताप मला गिफ्ट देतायत। त्यावर तेजस्वी यांनी मान हलवली आणि स्माइल देत म्हटलं की तू खूप भाग्यवान आहेस। हा संपूर्ण संवाद सुरू असतानाच तेजप्रताप यादव हे सगळं संपूर्ण वेळ शांत पाहत राहिले। त्यांनी ना प्रतिक्रिया दिली ना त्यांच्या धाकट्या भावाशी काही संवाद साधला। आता हे तेजप्रताप नेमके कोण, यांची ओळख काय? तर बिहारचे माजी मंत्री, आमदार आणि महुआ मतदारसंघातून जनशक्ती जनता दलाचे उमेदवार, ही त्यांची ओळख। परंतु त्यांची ही ओळख एवढीच नाही, त्यांची खरी ओळख म्हणजे ते लालू प्रसाद यादव यांचे ज्येष्ठ चिरंजीव आहेत। मात्र बिहारमधल्या निवडणुकीसाठी ते लालूंच्या राजदमधून नव्हे तर स्वतःचा स्वतंत्र पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। धक्कादायक म्हणजे त्यांच्या विरोधात राजदनं आपला उमेदवार उभा केलाय आणि नुसताच उभा नाही केला तर तेजप्रताप यादव यांचे सख्खे लहान भाऊ आणि महागठबंधनच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले तेजस्वी यादव हे स्वतः या उमेदवाराच्या प्रचारासाठी मैदानात उतरले। प्रचारादरम्यान तेजस्वी यांनी एक वक्तव्य केलं होतं जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं। तेजस्वी यादव सभेत उपस्थितांना उद्देशून म्हणाले, कोणताही कन्फ्युजन ठेवू नका, पक्षापेक्षा कुणीही मोठा नसतो। खरं तर त्यांच्या या वाक्याचा रोख हा थेट तेजप्रताप यांच्याकडे होता हे वेगळं सांगण्याची काही गरज नाही। माझ्या भावाला नाही तर माझ्या पक्षाच्या उमेदवाराला जिंकवा असं आवाहनही तेजस्वी यांनी केलं। तिथंच दुसरीकडे तेजप्रताप यांनीही तेजस्वी यांच्या राघोपूर मतदारसंघात आपला उमेदवार उभा केला। तिथे स्वतः तेजप्रताप तेजस्वी यांच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले। पण या दोन सख्ख्या भावांमध्ये इतकं वैर कसं निर्माण झालं? वाद इतक्या टोकाला कसा गेला? त्यांच्यात एवढे मतभेद कसे निर्माण झाले याविषयी थोडक्यात समजून घेऊयात। तेजस्वी आणि तेजप्रताप यादव यांच्यातील वादाचं मूळ कारण राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व आणि लालू प्रसाद यादव यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण या प्रश्नाभोवती केंद्रित आहे। चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव तुरुंगात गेल्यानंतर तेजस्वी यादव यांनी विरोधी पक्षनेते आणि महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून पक्षाचं नेतृत्व प्रभावीपणे हाती घेतलं। त्यांच्या कार्यशैलीमुळे ते पक्षाचे सर्वात मोठे आणि प्रभावी नेते म्हणून स्थापित झाले। त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा उदय झाला असंच म्हणता येईल। तर दुसरीकडे मोठा मुलगा असूनही आपल्याला बाजूला सारले जात असल्याची भावना तेजप्रताप यांच्या नाराजीचं मुख्य कारण आहे। त्यांना राजकीय वारसा आणि पक्षाच्या प्रमुख निर्णय प्रक्रियेत समान वाटा हवाय, जो त्यांना मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे। तसंच लालू यांनीही स्वतः आपला राजकीय वारस म्हणून तेजस्वी यांच्या नावाला हिरवा कंदील दाखवल्यानं आणि पक्षातील प्रमुख नेत्यांनी देखील पक्षाचे भावी नेतृत्व म्हणून तेजस्वी यांच्या नावाला पाठिंबा दिल्यानं तेजप्रताप यांच्या नाराजीत भर पडली। अशा परिस्थितीमध्ये तेजप्रताप यादव यांच्या मागण्या आणि त्यांचा राग वाढत गेला। तेजप्रताप यांनी अनेकदा सार्वजनिकरित्या तेजस्वी यांना लहान भाऊ म्हणून राम लक्ष्मणाचं उदाहरण देत आपली मर्यादा लक्षात ठेवण्याचा सल्ला दिलाय। मोठा भाऊ म्हणून आपल्याला आदर द्यावा आणि आपलं ऐकावं अशी त्यांची अपेक्षा असते।
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची निवड, युतीचे निर्णय आणि निवडणूक धोरण ठरवताना तेजप्रताप यांना प्रभावी स्थान मिळालं नाही. तेजस्वी यादव हेच या सर्व प्रक्रियेचे केंद्रस्थान बनले. तेजस्वी हे विरोधी पक्षनेते आणि आरजेडीचा चेहरा असताना तेजप्रताप यांना वारंवार पक्षाच्या महत्वाच्या पदांवरून बाजूला करण्यात आलं, ज्यामुळे त्यांना राजकीय उपेक्षितपणाची भावना वाढली. आरजेडी मधून बाहेर पडल्यानंतर तेजप्रताप यांनी जनशक्ती जनता दल हा आपला स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केलाय. यामुळे ते निवडणुकीत थेट आरजेडीच्या विरोधात उभे आहेत. सध्याच्या निवडणुकीत तेजप्रताप यादव यांनी महुआ मतदारसंघातून जेजेडीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलाय. या जागेवर आरजेडीचे विद्यमान आमदार मुकेश रोशन उभे आहेत. तेजस्वी यांनी महुआ येथे जाहीर सभा घेऊन मतदारांना केवळ आरजेडीच्या लालटेन चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. तेजप्रताप यांचा यादव मतदारांच्या एका विशिष्ट गटावर प्रभाव आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे आरजेडीच्या काही प्रमुख जागांवर यादव मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. आता निकालानंतरच हे सगळं चित्र स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये होणाऱ्या या राजकीय घडामोडींविषयी तुमचं मत आणि प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाएमटीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.